मित्राने मित्राला आईवरून दिली शिवी. मित्राने जे पुढे केले ते ऐकूनच तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. आजकालच्या तरुणामध्ये संयम आणि सचक विचारबुद्धी उरलेली नाही. कोणताही निर्णय घेताना ते परिणामाचा विचार करत नसल्यामुळेच अत्यंत क्षुल्लक कारणातून निर्दयीपणे खून होण्याच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. कोल्हापुरामध्ये 2 मित्रांमध्ये वाद झाला. त्यामध्ये एकाने आईवरून शिवी दिली. या रागातून मित्राने त्याचा वायरने गळा ओढून अत्यंत क्रूरपणे खून केला. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मूळचा कर्नाटक राज्यात असणाऱ्या गोकाक तालुक्यातील हिरे नदी या गावात सिद्धारूढ शंकर बनवी वय वर्षे 20 हा तरुण राहत होता. तो सध्या आपल्या भावाकडे म्हणजे कोल्हापूर शहरातील कळंबा रिंग रोड या भागामध्ये राहण्यास आलेला होता. सिद्धारूढ हा वाळू आणि खडी भरण्याचे कामे करत असे. बनवी कुटुंबाशेजारीच राऊत कुटुंबीय राहते. त्यातील मनीष जालेंदर राऊत वय वर्ष 28 आणि सिद्धारूढ या दोघांची मैत्री होती. एकमेकांशेजारी राहत असल्याने दोघांच्या मध्ये मैत्री झाली होती. दोघेही अविवाहित असून त्या दोघांचा बराच वेळ एकत्र बसण्यामध्ये जात असे. त्या दोघांनाही दारूचे व्यसन असल्यामुळे त्यांचे चांगलेच जमत होते. सिद्धारूढ हा वाळू आणि खडी भरण्याचे काम करतो, तर मनीष राऊत याच्या 10-12 म्हैशी आहेत. त्यांची तो उत्तम प्रकारे देखभाल करतो. आपले काम झाले की मनीष आणि सिद्धारूढ हे एकमेकांना भेटत असत. गल्लीच्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये जाऊन गप्पा मारत तसेच पार्ट्याही करत असत. अर्थात त्या दारू पिणे हे आलेच. रविवार दिनांक 30 नोव्हेंबर 2025 ची रात्र. त्यावेळी सिद्धारूढ हा मनीषकडे आला. त्याला म्हणाला की माझ्याकडे जेवायला जायला गाडी नाही, आपण एकाच गाडीवरून जाऊ. ऐकून मनीषही तयार झाला. ते दोघे सोबतच तिथून बाहेर पडले. प्रथम दोघांनी दारू पिली. त्यानंतर दोघेही विनस कॉर्नर येथे जेवायला गेले. जेवण करताना या दोघांच्या गप्पा होऊ लागल्या. सुरुवातीला नॉर्मल गप्पा सुरू होत्या. या गप्पांच्या ओघामध्ये दोघांकडूनही काहीतरी बोलले गेले आणि दोघांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली. परंतु दोघांनी इतके काही सिरियस घेतले नाही. जेवण झाल्यानंतर सिद्धारूढ याने बिल भागवले. त्यानंतर ते दोघे हॉटेलच्या बाहेर आले. हॉटेलमध्ये असताना त्या दोघांचा वाद सुरू झाला होता. पण आपल्याकडे सर्वांचे लक्ष आहे हे समजून घेऊन त्यांनी तो तेथेच थांबवला होता. हॉटेलच्या बाहेर आल्यानंतर तो वाद पुन्हा उफाळून आला. दोघे एकमेकांशी वाद घालू लागले. यामध्ये रागाच्या भरात सिद्धारूढने मनीषला आईवरून शिवी दिली. मनीषला याचा राग आला आणि त्याने सिद्धारूढला मारहाण केली. थोडा वेळ तू मेमे झाल्यावर दोघे एकाच मोटरसायकलवरून कळंब्याकडे निघाले. मनीषच्या मनात अजूनही राग होताच. त्याच्या डोक्यात वेगळेच विचारचक्र सुरू झाले होते. रात्रीच्या वेळी आजूबाजूला कोणी नाही याचा अंदाज घेत गाडी बंद पडल्याचा बहाणा करत त्याने गाडी थांबवली. त्याने सिद्धारूढला मोटरसायकल ढकलण्यास सांगितले. मोटरसायकल ढकलत येल्लामा ओढा चौकातून हॉकी स्टेडियमकडे ते आले. हॉकी स्टेडियम रोडवरील विश्व पंढरी समोर आल्यावर त्या दोघांच्यामध्ये पुन्हा वादावादी सुरू झाली. ही वादावादी विकोपाला जाऊन दोघांच्यामध्ये झटापट सुरू झाली. त्यातून सुटका करून सिद्धारूढ थोडा पुढे गेला. ही संधी साधत मनीषने फुटपाथवरच्या जुन्या विद्युत खांबावरून लोंबकळणाऱ्या केबलने सिद्धारूढ बनवीचा गळा वळला. त्यानंतर त्याच केबलने त्याला खांबाला टेकवून त्याच्या गळ्याभोवती गुंडाळलेली वायर पूर्ण ताकदीने आवळल्याने सिद्धारूढच्या तोंडातून रक्त वाहू लागले. काही वेळातच तो थंड पावला. तो मृत झाल्याची खात्री करून मनीष मोटरसायकलवर बसून घरी निघून गेला. खुनानंतर तो स्वतःच्या घरी जाऊन शांतपणे झोपी गेला होता. विश्व पंढरी ती हॉकी स्टेडियम रहदारी असते, पण मध्यरात्री वाहतूक तुरळक होते. पहाटे 4च्या सुमारास रस्त्यालगतच फुटपाथला लागून असलेल्या खांबाला मृतदेह बांधलेल्या अवस्थेत होता. मृतदेह मांडी घातलेल्या स्थितीत असल्याने कोणीतरी व्यक्ती बसलेली असल्याचे वाटून कोणी लक्ष दिले नव्हते. परंतु कोणाची तरी त्या व्यक्तीच्या मानेभोवती गुंडाळलेल्या वायरेकडे लक्ष गेले
आणि या घटनेची माहिती जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आली। माहिती मिळताच जुना राजवाडा पोलीस स्टेशन व गुन्हे अन्वेषणची टीम घटनास्थळी दाखल झाली। पोलिसांना मृतकाच्या खिशामध्ये गुटख्याच्या 2 पुड्या सापडल्या। त्या व्यतिरिक्त त्याच्या खिशामध्ये काहीच नसल्यामुळे त्या मृतकाची ओळख पटवणे अवघड झाले होते। पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही शोधून त्याचे फुटेज पाहिले असता त्यामध्ये तो मयत तरुण आणि आणखी एक जण दुचाकी ढकलत असल्याचे दिसून आले। पोलिसांनी उलट्या दिशेने तपास केला असता ते विनस कॉर्नरवरील हॉटेलपर्यंत पोहोचले। तिथे सिद्धारूढ पनवीचे नाव निष्पन्न झाले। यानंतर धाग्याला धागा लावत पोलीस अवघ्या 6 तासांच्या आत संशयित मनीष राऊतच्या घरापर्यंत पोहोचले। त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सिद्धारूढ पनवीने आपल्याला आईवरून शिवी दिल्याचा राग बाळगून रागाच्या भरामध्ये त्याचा खून केल्याचे सांगितले। अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार, शहर उप अधीक्षक प्रिया पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली, तसेच तपासाबाबत अधिक सूचना केल्या। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण लोंढे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, उपनिरीक्षक जालंधर जाधव, वैभव पाटील, सुरेश पाटील, योगेश गोसावी, समीर कांबळे, रोहित मर्दाने, संतोष बर्गे यांनी गुन्हा उघडकीस आणला। मनीष राऊत याची पार्श्वभूमी गुन्हेगारी वृत्तीची होती। त्याच्या विरोधामध्ये करवीर पोलीस ठाण्यामध्ये मारामारी, अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणे असे 2 गुन्हे दाखल झालेले होते। तसेच आता जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा नोंद झालेला आहे। गुन्हा रजिस्टर नंबर 712/2025 भारतीय न्याय संहिता कलम 103(1) प्रमाणे या घटनेची नोंद आता या पोलीस स्टेशनमध्ये झालेली आहे। आता या घटनेचा पुढील तपास जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली रणजित देसाई, संदीप घाटगे आणि इतर पोलीस कर्मचारी पुढील तपास करत आहेत। तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा। आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच व्हिडिओच्या पुढील नोटिफिकेशन येण्यासाठी शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।